किसान भाइयों, आप सब लोगों का फिर से एक बार फुल से फार्म हाउस पे स्वागत है। आज हम यहाँ पे इस व्हिडिओ में जो सेंद्रिय शेती, काळाची गरज, सेंद्रिय शेतीचे महत्त्व आणि शेतकऱ्यांकडून सेंद्रिय शेती प्रमाणपत्र कसे मिळवायचे, शेतकऱ्यांना सेंद्रिय शेती प्रमाणपत्र कसे मिळवायचे, सेंद्रिय शेती म्हणजे काय, त्याची प्रोसेस कशी असते, त्याच्यामध्ये काही नुकसान आहेत का? तर हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तरी शेतकरी बांधवांना रिक्वेस्ट आहे, की हा व्हिडिओ एंड पर्यंत बघा, की जेणेकरून आपल्याला हे समजेल, की सेंद्रिय शेती ही काळाची गरज का आहे आणि सेंद्रिय शेतीचं महत्त्व काय आहे. म्हणजे ज्या पद्धतीनं आपण शेती करत आहोत, त्याच्यामध्ये थोडेसे जे चेंजेस आपल्याला हवे आहेत, की बाबा सेंद्रिय शेती किंवा सेंद्रिय शेतीचे महत्त्व काय? त्याला सेंद्रिय शेती कशी करायची? त्याचे फायदे काय? बेनिफिट काय? ते त्याचे प्रमाणपत्र आपल्याला घ्यायचे असते गव्हर्नमेंटकडून, तर ते कसे घ्यायचे? त्याचे फायदे हे सर्व आपण याच्यामध्ये पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आवडला तर नक्कीच त्याला लाईक करा. बाकी आपल्या शेतकरी बांधवापर्यंत पण शेअर करा आणि जितके जास्त होईल तेवढे आपल्या YouTube चॅनलला फुलसे फार्म हाऊसला सबस्क्राईब करा. जेणेकरून तुम्हाला अशी महत्त्वाची इन्फॉर्मेशन आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येण्याचा प्रयत्न करू. तर सेंद्रिय शेती म्हणजे काय? कशी सुरू करावी आणि सेंद्रिय शेतीचे फायदे जाणून घ्या. ऑर्गॅनिक फार्मिंग जाणून घ्या. भारतात सेंद्रिय शेती, ऑर्गॅनिक फार्मिंग करणारे शेतकरी त्यांचे उत्पादन कोठे विकतात? सेंद्रिय शेती म्हणजे काय? कशी सुरू करावी? आणि सेंद्रिय शेतीचे फायदे जाणून घ्या. लर्न what organic farming is, how to get started, and the benefits of organic farming. तर भारतात सेंद्रिय खेती, ऑर्गॅनिक फार्मिंग करणारे शेतकरी त्यांचे उत्पादन कोठे विकतात? फाइंड आउट वेअर डू ऑर्गॅनिक फार्मर्स इन इंडिया सेल देअर प्रोडक्ट. देशात सेंद्रिय शेतीला, ऑर्गॅनिक फार्मिंग प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून शेतकऱ्यांच्या हितासाठी अनेक योजना चालवल्या जात आहेत. सेंद्रिय शेतीचे प्रशिक्षण ही सरकारकडून दिले जाते. याचा फायदा घेत अनेक शेतकरी सेंद्रिय शेती करत आहेत. कमीत कमी रासायनिक खते आणि कीटकनाशके पिकामध्ये वापरली जावीत आणि सेंद्रिय पद्धतीचा अवलंब करून गांडूळ खत, शेणखत यासारखी नैसर्गिक खते पिकामध्ये वापरली जावीत, जेणेकरून पीक चांगले असेल आणि ते सुरक्षितही असेल. या सगळ्या दरम्यान सेंद्रिय शेती, जैविक खेती, ऑर्गॅनिक फार्मिंग करणाऱ्या शेतकऱ्यांना भेडसावणारी सर्वात मोठी समस्या अशी आहे, की ते त्यांचे सेंद्रिय शेती उत्पादन कुठे विकतात, जेणेकरून त्यांना त्यासाठी चांगला भाव मिळेल. हे लक्षात घेऊन आधुनिक सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यासाठी सरकारने एक वेब पोर्टल आणि ॲप सुरू केले आहे. यावर शेतकरी त्यांच्या सेंद्रिय सेंद्रिय उत्पादनाची नोंदणी आणि विक्री करू शकतात. आपल्याला कळवूया, की आज देशात 22 लाख हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावर सेंद्रिय शेती केली जात आहे. अशा परिस्थितीत सेंद्रिय शेती करणारे शेतकरी सेंद्रिय वेब पोर्टल आणि सरकारने सुरू केलेल्या ॲपचा लाभ मिळवू शकतील. तर ऑर्गॅनिक फार्मिंग जी करायची आहे किंवा सेंद्रिय शेती त्याच्यानंतर जे तुमचं प्रॉडक्ट येणार आहे, त्याला सेल कुठं करायचं? त्याची विक्री कुठं करायची आहे? त्यासाठी गव्हर्नमेंटनं एक सेंद्रिय शेती यांच्यासाठी एक ॲप सुरू केलेला आहे आणि त्या ॲपमध्ये तुम्हाला सर्व तुम्ही उत्पादनाची नोंदी, विक्री सर्व करू शकता आणि त्याच्यामध्ये बरेच आपले शेतकरी भाई है, जो उसका बेनिफिट भी ले रहे हैं एंड जो ऑर्गेनिक फार्मिंग से अगर आप कुछ प्रोडक्शन करते हो तो उसको मार्केट में जो है वो एज कंपेयर टू अदर प्रोडक्ट इसका जो रेट है, प्राइस है, ये बहुत ज्यादा मिलता है. तो ये सब सेंद्रिय खत जो है उसका बेनिफिट आहे. तो सेंद्रिय वेब पोर्टल आणि ॲप काय आहे? तर हे काय आहे बाबा? तर सेंद्रिय शेती पोर्टल हा जागतिक स्तरावर सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी एम-एस-टी-सी सोबत कृषी मंत्रालय, एम-ओ-ए कृषी विभाग, डी-ए-सी यांचा एक अनोखा उपक्रम आहे. ऑर्गॅनिक वेब पोर्टल आणि ॲप हे सेंद्रिय शेतकऱ्यांना त्यांचे सेंद्रिय उत्पादन विकण्यास आणि सेंद्रिय शेती आणि त्याच्या फायद्यांना प्रोत्साहन देण्यासाठी एक स्टॉप उपाय आहे. शेतकऱ्यांनी उत्पादित केलेले पीक ग्राहकापर्यंत नेण्यासाठी केंद्र सरकारने जैविक खेती डॉट इन ही ऑनलाईन सेवा सुरू केली आहे.
जिथे खरेदीदार आणि पुरवठादार किंवा उत्पादक एकत्र व्यवसाय करू शकतात. या व्यतिरिक्त आपण आपल्या सोयीनुसार किंमत देखील ठरवू शकतो. म्हणजे हे एक जैविक खेती हे ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या प्रॉडक्टचे सर्व डिटेल्स मेन्शन करू शकता. तिथं खरीददार पण आहे, पुरवठादार पण आहे आणि उत्पादक पण आहे. आणि तुम्ही तुमच्या सोयीनुसार त्याची किंमत पण ठरवू शकता. तर भारतीय सेंद्रिय शेती, ऑर्गॅनिक फार्मिंग, जैविक शेतीत 4 लाखहून अधिक शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. आतापर्यंत देशभरात 4,93,563 म्हणजेच 5 लाख शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. याशिवाय 15,717 कृषी समूहांनी सेंद्रिय उत्पादने विकण्यासाठी अर्ज केले आहेत. देशभरात सेंद्रिय शेती, ऑर्गॅनिक फार्मिंग प्रोडक्ट्स उत्पादने विकण्यासाठी उत्तराखंडच्या शेतकऱ्यांनी सर्वाधिक अर्ज केले आहेत. राज्यातील 1,72,876 शेतकऱ्यांनी अर्ज केले आहेत. याशिवाय उत्तर प्रदेशातील 60,023 शेतकऱ्यांनी अर्ज केले आहेत. अशा प्रकारे 25 राज्यातील शेतकऱ्यांनी सेंद्रिय उत्पादने विकण्यास सर्वस्व दाखवले आहे. तर सेंद्रिय शेती बाजार, ऑर्गॅनिक फार्मिंग मेकर्स 1,42,000हून अधिक उत्पादनाची नोंदणी. आतापर्यंत या वेबसाईटवर 1,42,205 उत्पादनाची नोंदणी करण्यात आली आहे. यासाठी 7,763 खरेदीदारांनी या वेबसाईटवरून सेंद्रिय उत्पादने खरेदी करण्यास स्वारस्य दर्शवले आहे. सेंद्रिय उत्पादनाच्या 75 दारांनीही नोंदणी केलेली आहे. आपण आपली सेंद्रिय उत्पादने विकण्यासाठी येथे नोंदणी करू शकता. देशातील कोणत्याही राज्यातील शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकतात. सेंद्रिय शेतीची नोंदणी, ऑर्गॅनिक फार्मिंग रजिस्ट्रेशन, सेंद्रिय उत्पादने विकण्यासाठी या वेबसाईटवर नोंदणी करा. सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना या वेबसाईटवर त्यांची उत्पादने विकण्यासाठी नोंदणी करावी लागेल. यासाठी शेतकऱ्यांकडे सेंद्रिय उत्पादनाचे प्रमाणपत्र असावे. यानंतर शेतकरी सेंद्रिय शेतीच्या वेबसाईटवर जाऊन विक्रेत्यावर क्लिक करा. यानंतर 3 पर्याय येतील. यामध्ये वैयक्तिक शेतकरी, स्थानिक गट आणि ॲग्रीगेटर प्रोसेसर यांचा पर्याय येईल. यामध्ये तुम्ही तुमच्या सोयीनुसार निवड करून नोंदणी करू शकतात. म्हणजे तुम्हाला त्याच्यामध्ये जाऊन ऑर्गॅनिक फार्मिंग रजिस्ट्रेशन वरती जाऊन नोंदणी करायची आहे. शेतकऱ्यांकडून सेंद्रिय शेती प्रमाणपत्र कसे मिळवायचे? आता हे कसे आपल्याला सेंद्रिय शेती प्रमाणपत्र मिळणार आहे? जर शेतकरी सेंद्रिय शेती करतो किंवा करण्याचा प्रयत्न करतो, तर त्याला सेंद्रिय नोंदणी मिळायला हवी. कारण सेंद्रिय नोंदणीच्या अभावामुळे शेतकऱ्याला पिकासाठी कमी किंमत मिळते. याशिवाय ग्राहक किंवा व्यापाऱ्याला सांगण्यासाठी तुमच्याकडे असे दस्तावेज असावे, की तुम्ही सेंद्रिय शेती करता, हे सिद्ध करू शकता. त्यामुळे सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांनी स्वतःची नोंदणी करून सेंद्रिय शेतकरी प्रमाणपत्र घ्यावे. सेंद्रिय शेती करणारे शेतकरी खालील प्रकारे स्वतःची नोंदणी करू शकतात. सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना कंत्राट आणि अर्ज विहित नमुना 1 आणि 2 मध्ये कर्ज पुस्तिकेच्या छायाप्रतीसह डुप्लिकेटमध्ये ग्रामसभेत सादर करावा लागेल. त्याची एक प्रत कृषी समितीच्या शिफारशीसह वरिष्ठ कृषी विकास अधिकाऱ्यांना ग्रामसभेला देण्यात येईल. ग्रामसभेची कृषी स्थायी समिती स्वरूप 3 नुसार स्वतंत्र रजिस्टर तयार करेल. यामध्ये प्रत्येक शेतकऱ्यासाठी स्वतंत्र पाने वाटली जातील आणि अर्ज प्राप्त झाल्यावर नोंदी पूर्ण केल्या जातील. हे सामान्य क्षेत्राचे ग्रामीण कृषी विस्तार अधिकारी करणार आहेत. शेतकऱ्यांकडून सेंद्रिय शेती प्रमाणपत्र कसे मिळवायचे? कंटिन्यू. वरिष्ठ कृषी विकास अधिकारी विहित नमुना 4 मध्ये ब्लॉक स्तरावर सेंद्रिय शेतीची नोंद ठेवतील. पीक कालावधीत प्रत्येक महिन्यात एकदा पिकाचे निरीक्षण करणे आणि सेंद्रिय शेतीमध्ये त्याची नोंद घेणे ही ग्रामसभेच्या कृषी समितीची जबाबदारी असेल. पीक पेरल्यानंतर निरीक्षक ब्लॉकचे वरिष्ठ कृषी विकास अधिकारी करणार आहेत. जर तुम्ही सेंद्रिय शेतीचे निश्चित निकष, अटी आणि नियम पूर्ण केले, तर तुम्हाला सेंद्रिय शेतीचे प्रमाणपत्र दिले जाईल. यासाठी काही शुल्क देखील निश्चित करण्यात आले आहे, ज्याची माहिती आपण आपल्या जिल्ह्याच्या कृषी विभागाकडून मिळवू शकता. तर अशा पद्धतीने तुम्ही सेंद्रिय सर्टिफिकेट मिळवू शकता. सेंद्रिय शेती कशी करावी? सेंद्रिय शेती काय आहे आणि सेंद्रिय शेतीचे तत्वे. सेंद्रिय शेती खत आणि कीटकनाशके, शेणखत, गांडूळ खत आणि इतर प्रकारच्या सेंद्रिय खतांचा वापर करून उगवलेल्या कोणत्याही भाजीपाल्या किंवा पिकांच्या उत्पादनात वापरला जातो. ही पूर्णपणे नैसर्गिक शेती आहे, ते उद्भवते. यामध्ये कोणतेही रासायनिक खते किंवा रासायनिक कीटकनाशके वापरली जात नाहीत.
त्यामुळे सेंद्रिय पद्धतीने पिकवलेली ही भाजी किंवा पीक उत्तम दर्जाचे आहे. ते आरोग्य आणि पर्यावरणाच्या दृष्टीने पूर्णपणे सुरक्षित आहेत. बाजारात सेंद्रिय उत्पादना खूप मागणी आहे आणि त्यांची किंमतही चांगली आहे. जेणे मोस्टली तर हे सिटी एरियामध्ये ज्या लोकांना सेंद्रिय ऑर्गॅनिक फ्रुट्स, ऑर्गॅनिक सब्जी या सेंद्रिय खता वापरून जे करतात त्याची त्यांना इन्फॉर्मेशन आहे. त्याच्यामुळं सिटी एरियामध्ये जे सेंद्रिय उत्पादन आहे त्यांना खरंच खूप डिमांड आहे आणि लोकं त्यांना हवा तसा पैसा देण्यासाठीही तयार आहेत. तर सेंद्रिय शेतीचे फायदे काय? आधुनिक काळात सेंद्रिय शेतीचा मार्ग सतत वाढणारी लोकसंख्या, पर्यावरण प्रदूषण, जमिनीची सुपीकता आणि मानवी आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे. सेंद्रिय शेतीचे प्रमुख फायदे खालीलप्रमाणे आहेत. जमिनीची सुपीकता वाढते, सिंचन मध्यांतर वाढवले आहे, रासायनिक खतांची अवलंबिक कमी झाल्याने लागवडीचा खर्च कमी होतो, पिकांच्या उत्पादकतेत वाढ होते, सेंद्रिय खताचा वापर जमिनीची गुणवत्ता सुधारतो, जमिनीची पाणी धारण क्षमता वाढते, जमिनीतून पाण्याचे कमी बाष्पीभवन होईल, भूजल पातळी वाढते, जमिनीतील कंपोस्ट आणि पाण्यातून प्रदूषण कमी होते, खत तयार करताना कचऱ्याचा वापर केल्यास रोग कमी होतात, पीक उत्पादन खर्चात घट आणि उत्पन्न वाढ आहे. तर हे सर्व सेंद्रिय शेतीचे फायदे आहेत आणि सेंद्रिय शेती का महत्त्वाची आहे? कारण जे सेंद्रिय खत आपण वापरतो त्याच्यामुळे आपल्याला बराचसा बेनिफिट होतो. आपली जमिनीची सुपीकता वाढते. सिंचन जे आहे त्याचं ड्युरेशन मध्यांतर वाढवले जाते आणि खर्च पण कमी लागतो. तसंच जमिनीची गुणवत्ता सुधारते. जमिनीची पाणी धरण क्षमता वाढते. जमिनीतून पाण्याचे बाष्पीभवन होत नाहीये. भूजल पातळी पण वाढते. तर ह्या सर्व गोष्टीचा बेनिफिट आहे जो सेंद्रिय खताचा आहे तो. सेंद्रिय खत शेतीची पद्धत रासायनिक शेती पद्धतीपेक्षा समान किंवा जास्त उत्पादन देते. म्हणजे सेंद्रिय शेती जमिनीची सुपीकता आणि शेतकऱ्यांची उत्पादकता वाढवण्यासाठी पूर्णपणे मदत करते. सेंद्रिय शेतीची पद्धत पावसावर आधारित भागात अधिक फायदेशीर आहे. सेंद्रिय पद्धतीने शेती केल्याने केवळ उत्पादन खर्चच कमी होत नाही, यासोबतच शेतकऱ्यांना अधिक उत्पन्न मिळते आणि आंतरराष्ट्रीय बाजाराच्या स्पर्धेत सेंद्रिय उत्पादने अधिक मिळतात. परिणामी शेतकऱ्यांना सामान्य उत्पादनापेक्षा जास्त नफा मिळू शकतो. आता याच्यामध्ये सेंद्रिय शेतीमुळे शेतकरी त्रस्त. काय त्याचे नुकसान पण काही आहेत का? तर सेंद्रिय शेती करून आम्हाला अनेक फायदे आहेत. त्याचबरोबर त्याचे काही तोटेही आहेत. सेंद्रिय शेतीसाठी अधिक श्रम लागतात. त्यामुळे त्याची किंमत वाढते. या पद्धतीद्वारे केलेले उत्पादन कमी आहे, तर रासायनिक खते आणि खतांच्या वापराने उत्पादन वाढवणे शक्य आहे. सेंद्रिय शेतीद्वारे देशातील वाढत्या लोकसंख्येची अन्नाची गरज पूर्ण करणे शक्य नाही. हे दर्जेदार उत्पादन देते, पण कमी. सेंद्रिय शेतीसाठी आवश्यक गोदाम नसल्यामुळे सेंद्रिय उत्पादने लवकर खराब होतात आणि सेंद्रिय शेतीशी संबंधित सुविधांच्या अभावामुळे सेंद्रिय शेती करणे ही प्रत्येक शेतकऱ्यांची गोष्ट नाही. तो एक प्रयोग म्हणून नक्कीच सुरू केला जाऊ शकतो, पण त्यावर पूर्णपणे अवलंबून राहणे शेतकऱ्यासाठी फायदेशीर नाही. तर हे सर्व काही त्याचे तोटे पण आहेत. तर अशा पद्धतीने आपण याच्यामध्ये हे पाहिलं आहे, की सेंद्रिय शेती ही काळाची गरज आहे आणि सेंद्रिय शेतीचे महत्त्व काय आहे ते. तर व्हिडिओ एंडपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. मॅक्सिमम शेतकऱ्यापर्यंत शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून असे तुम्हाला इम्पोर्टंट इन्फॉर्मेशन आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येण्याचा प्रयत्न करू. जय जवान, जय किसान.